आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरात उपयोगी पडणाऱ्या काही खास टिप्स. टिप नंबर 1, पराठा टेस्टी बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात एक उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. टिप नंबर 2, केस पांढरे होत असतील तर कढीपत्त्याची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्याने केस पांढरे होणे मुळातूनच थांबते. टिप नंबर 3, काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. टिप नंबर 4, मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्राव होत असेल तर कोमट पाणी प्यावे, यामुळे रक्तस्राव सुरळीत होतो. टिप नंबर 5, कोणताही मासा धुताना पाण्यात लिंबाचा रस टाकून मासे चांगले स्वच्छ धुवावेत, म्हणजे माशांचा शिळेपणा व वास कमी होतो. टिप नंबर 6, शेंगदाण्याची चटणी बनवताना त्यात कढीपत्त्याची थोडी पाने घालावीत, त्यामुळे चटणीला चव खूप छान येते. टिप नंबर 7, मुलांच्या बुद्धीत वाढ व्हावी असे वाटत असेल तर त्यांना फक्त गाईचे तूप व दूध खाण्यास द्यावे. टिप नंबर 8, रोज नियमितपणे खजूर खाल्ल्याने कंबरदुखी, पाठदुखी कमी होते, परंतु उन्हाळ्यामध्ये खजुराचे सेवन कमी करावे. टिप नंबर 9, गरोदरपणात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पहिल्या महिन्यापासूनच पाणीदार फळे, नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, पातळ भाज्या खाव्यात, यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. टिप नंबर 10, ओवा व तुळशीची पाने यांचे चूर्ण रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. टिप नंबर 11, आयब्रोजचे केस दाट आणि काळेभोर राहण्यासाठी त्यावर दररोज रात्री थोडेसे नारळाचे तेल लावावे. टिप नंबर 12, केस मजबूत करण्यासाठी आवळा पावडर आणि भृंगराज पावडर मिक्स करून त्याचा मास्क लावा. टिप नंबर 13, मूग डाळीचे धिरडे कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ मिसळा. टिप नंबर 14, उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होते, त्यामुळे ताजे शिजवलेले अन्नच खावे. टिप नंबर 15, कांद्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी कांदा कापून पाण्यात काही वेळ ठेवा. टिप नंबर 16, लिंबाला बाहेरून तेलाचा हात लावून फ्रीज मध्ये ठेवल्यास लिंबू जास्त काळ टिकतात. टिप नंबर 17, शेवग्याच्या पानांचा रस नियमितपणे प्यायल्याने रक्तशुद्धी होते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. टिप नंबर 18, घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यावे, यामुळे श्वसन नलिका उघडते आणि घोरण्यापासून सुटका मिळते. टिप नंबर 19, पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. 20, हिंग पावडर कधीही फोडणीत घालू नये. कोणत्याही भाजीत, आमटीत व कढीत नुसती हिंग पावडर वरून भुरभुरवल्यास स्वाद खूप छान येतो व आहार पचण्यास मदतही करतो. टिप नंबर 21, कॉफी कडक होण्यासाठी कॉफी पावडर टाकण्याच्या आधी किंचित चिमूटभर मीठ पाण्यात मिसळावे. टिप नंबर 22, सांबर आंबट करण्यासाठी चिंच नसेल तर लिंबाचा रस टाका. टिप नंबर 23, थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. टिप नंबर 24, नवजात बालकांना जर गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी थोडे थोडे तोंडावाटे न देता पोटावर वर चोळत राहिले तरी आराम पडू शकतो. टिप नंबर 25, जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्यात रक्ताची कमतरता असू शकते. टिप नंबर 26, फ्रीज मध्ये पदार्थांना वास येऊ नये म्हणून फ्रीज मध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा. टिप नंबर 27, कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजर मध्ये 15 मिनिटे ठेवावी, यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. टिप नंबर 28, जिऱ्याच्या पाण्याने पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळते. टिप नंबर 29, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी नियमित आवळा खाल्ल्याने सांधेदुखी आणि सूज कमी होते. टिप नंबर 30, सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे. टिप नंबर 31,
पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. टिप नंबर 32, पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी दिसू लागते. टिप नंबर 33, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू थोडा वेळ कोमट पाण्यात बुडवून ठेवा. गोड पदार्थांमध्ये बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. 35, दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची पूड घातल्यास दूध फाटते. असे होऊ नये यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकावी. 36, कधीही चिक्की बनवताना कढईमध्ये आधी तूप घालावे आणि मग गूळ घाला. यामुळे चिक्कीला छान चकाकी येते आणि चिक्की चिकट होत नाही. टिप नंबर 37, दूध आणि दही सोबत कांदा खाल्ल्याने शरीराला विषबाधा होऊ शकते, त्यामुळे हे विरुद्ध आहार कधीही घेऊ नये. टिप नंबर 38, संत्रीमध्ये विटामिन B6 आणि फॉलिक ऍसिड असते, त्यामुळे गरोदरपणात महिलांनी संत्री खाल्ल्याने बाळाच्या मेंदूचा विकास चांगला होतो. टिप नंबर 39, मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत मरून जातात. टिप नंबर 40, जे लोक जास्त विचार करतात ते मानसिक आजाराला बळी पडतात. ते हाच विचार करतात जे आयुष्यात अशक्य आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.